So hello friends, how are you all? Hope you all are doing good. So currently we are on our way on a trip to Murdeshwar. We are currently in a Swift, and at this position we are currently at Verna. So what all sort of things we're gonna explore? What's the beauty of Murdeshwar, the unseen heaven of Karnataka? Get ready to see all of that in a vlog. तर मित्र हो, आता आम्ही चाललो आहोत मुर्डेश्वरला. तर मुर्डेश्वरचं सौंदर्य, मुर्डेश्वरला का गुप्त स्वर्ग म्हटलं जातं हे आता आपण पाहणार आहोत. तो दोस्तों, अभी हम जा रहे हैं मुर्डेश्वर. मुर्डेश्वर में क्या क्या चीजें हैं, क्यों उसे कहा जाता है द हिडन ट्रेजर ऑफ कर्नाटका, ये जानेंगे इस व्लॉग में. तर गाववाल्यानो, आता आम्ही चाललो मुर्डेश्वराक. तर मुर्डेश्वराक गुप्त स्वर्ग कित्याक म्हटलं जाता ह्या तुम्ही बघतले आहेत आजच्या या व्लॉगात. तर जोडले जावा. राम राम म्हणान सुरू करतो या व्लॉग. गणपती बाप्पा मोरया. सो फ्रेंड्स, आता आम्ही मिड जर्नी थांबलो ब्रेकफास्टसाठी. आता आम्ही करंटली आहोत इन मडगाव. सो त्यानंतर मग आम्ही पुढची ट्रिप तुम्हाला दाखवू. आणि दादा बोल तू काय म्हणतो ते का रस्त्यात काय म्हणतो रॉस रे विसळमध्ये. सो आता मी कारवार क्रॉस केलेला आहे. थोडे टायर्ड झालो सगळेच जण, कारण आता प्रवासाची सवय नाही आम्हाला. तरी पण जोश एकदम फुल आहे. बघू शकतात गाड्या दोन्ही बाजूने एकदम झपाझपाने येत आहे. मी पण आता थोडा म्हणजे कंटाळलेला आहे, बट एक्साइटमेंट तोंडावर एकदम येईल, थोड्या वेळात येईल एक्साइटमेंट. तर आता आम्ही रूमचं काम झालेलं आहे. ते हॉटेल ड्रीमलँड असं काहीतरी आहे, तिकडे आम्ही रूम बुक केले. आता आम्ही जेवायला चाललो आहे. थोडा लेट झालाय, बट भूक पण लागले. रूमचं दुपारी म्हणा नाही, आता 4 वाजलेले आहेत आणि आता रूमचं सगळं सॉर्ट करून इकडे एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही आलेलो. कसं सगळं मॅनेज केलं आणि आता चपाती आणि काहीतरी भाजी भेटत आहे, ती आता घेतो. तर थोडा वेळ आम्ही आता जेवण वगैरे झालं की मग थोडा वेळ आराम करणार रूमवर. मग पुढचा प्लॅन आम्ही हे करणार आहोत. तो आहे बघा आता आलेला आहे वगैरे. साधा सिंपल खाना. सो आता आम्ही इकडे गोकर्णमध्ये म्हणजे प्रॉपर गोकर्णमध्ये आहोत. सध्या आम्ही ग्रीनलँड गेस्ट हाऊसमध्ये आता स्टे करण्यासाठी इकडे आलेलो आहोत. ही जागेबद्दल बोलायचं तर म्हणजे एकदम अशी पीसफुल जागा, म्हणजे व्हाईस एकदम म्हणजे फुल एकदम पॉझिटिव्ह वाईब्स इकडून भेटत आहेत. म्हणजे सगळीकडे अशी ग्रीनरी एकदम आहे, सगळ्या बाजून झाडं लावलेली आहेत आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स इकडून येतात. जर तुम्हाला इकडे यायचं आहे तर तुम्ही इकडे नक्कीच तुम्ही राहू ना. आता मी तुम्हाला काय ते सिनेमॅटिक शॉट दाखवणार आहे, कसं काय आहे ते. चलो. सो फ्रेंड्स, हे तुम्ही बघू शकता सगळीकडे एकदम झगमगाट आहे, सगळीकडे एकदम लुमिनस ब्राईटनेस तुम्ही बघू शकता. म्हणजे एक प्रकारे ह्या म्हणजे स्टेकडे बघितल्यावरच एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते मनामध्ये. हे तुम्ही लायटिंग पाहू शकता, अगदी सुंदररित्या केलं आहे. आणि त्याचबरोबर LED लायटिंगच्या मार्फत इकडे सुंदररित्या या संपूर्ण प्रॉपर्टीला सजवलं आहे, जेणेकरून इकडे राहण्याची मजा इथे गुणित होऊन जाते. हे आपण पाहू शकता. ग्रीनलँड हा एंट्रन्स आहे. त्याचबरोबर ही हिरवळ अर्थातच बघण्यासारखी आहे. त्यामुळे इकडचं वातावरण पण अगदी थंडगार. ह्या कडकडत्या उन्हामध्ये, या गरमीमध्ये अशा प्रकारचं वातावरण मिळणं खरंच एका आशीर्वादापेक्षा कमी नाही आहे, कारण अर्थातच एक चांगली आम्हाला प्रॉपर्टी लाभली आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला जी गोकर्णाची जी स्टोरी आहे, म्हणजे काय इकडे लोक इकडे म्हणजे येत असतात, एक्साइटमेंट इतकी कशाला असते लोकांची इकडे यायची उत्सुकता, ती मी तुम्हाला या म्हणजे काहीतरी एक स्टोरी आहे ती तुम्हाला सांगणार आहे. सो आता ती पुढे सांगतो. ओके. सो फ्रेंड्स, या गोकर्ण गावाबद्दल असे बरेचसे उल्लेख आहेत ग्रंथांमध्ये, शास्त्रामध्ये. त्यामधला एक महत्त्वपूर्ण उल्लेख म्हणजे जेव्हा लंकाधीश रावणाने शिवजींची आराधना करत जेव्हा आत्मलिंग प्राप्त केलं होतं, तेव्हा त्याला ही एकच अट घालण्यात आली होती की हे आत्मलिंग तू खाली ठेवू शकत नाही. जर तू हे आत्मलिंग खाली ठेवलंस तर अर्थात ते आपल्यावर स्थापित होईल. आणि रावणाला ही एक अट होती की तू हे चालतच घेऊन लंकेपर्यंत जायचं. तर मग रावण चालत चालत जेव्हा या भूमीपर्यंत आला, देवांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली. रावण आधीच एकतर एवढा शक्तिशाली, आणि त्यात जर ह्याने आत्मलिंग जर आपल्या लंकेत जाऊन स्थापन केलं
तर अर्थात त्याला कुठचीही शक्ती ही मात करू शकत नाही अशी एक भीती निर्माण झाली. त्यामुळे सर्व देवतांनी ही आपली चिंता घेऊन गणपतीकडे गेले. त्याचबरोबर त्यांनी काय केलं की जेव्हा रावण या भूमीमध्ये आला तेव्हा एका गुराख्याचं त्यांनी रूप संपादन केलं. आणि त्याचबरोबर असं बरेचसे उल्लेख आहेत की रावणाला लघवी आली होती किंवा रावणाला आपली सूर्यपूजा करायची होती, ढलत्या सूर्याची, म्हणून तो थांबला. पण असे बरेचसे उल्लेख आहेत. तर आपण घेऊन त्याला सूर्याची पूजा करायची होती. तर म्हणून त्याने पाहिलं की जवळपास कोणी नाहीये, फक्त एक गुराख्याचा एक मुलगा आहे जो आपले सगळे गायांचे आणि रक्षण करतो. तर त्याने त्याला काय सांगितलं की हे जाऊन मी पटकन जाऊन माझी पूजा करून येतो, तू फक्त हे आत्मलिंग तुझ्या हातामध्येच ठेव, खाली ठेवू नकोस. तर तो गुराखा म्हणाला, अर्थातच गणपती बाप्पा म्हणाले की ठीक आहे, पण माझी पण एक अट आहे, मी तुला 3 वेळा हाक मारेन. जर तू तिसऱ्या केपर्यंत नाही आलास तर मी हे जे आत्मलिंग आहे हे मी खाली ठेवून देईन. तर मग असं झालं, रावणने ही अट मान्य केली. आणि मग त्याचबरोबर असं झालं की रावण आपल्या पूजेसाठी गेला. गणपती बाप्पांनी युक्ती काय लढवली, रावण 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 अशी 3 वेळा हळू आवाजात हाक मारली. रावणला याचा भास झाला आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गणपती बाप्पांनी अर्थातच त्या गुराख्याने तो आत्मलिंग खाली ठेवला होता आणि तो जमिनीच्या आतमध्ये जात असताना रावणने ते पाहिलं. रावणला आपला राग व्यक्त करायचा होता म्हणून तो गुराखाकडे पाहतो, तर गुराखा तिकडनं गायब. आता करायचं काय, शिवलिंगावर दसत चाललंय. त्यामुळे रावणाने काय केलं, प्रयत्न केला. त्याने प्रयत्न सोडला नाही की आपण काय करू, ह्यात लिंग बाहेर काढायचं. आणि त्याने एवढ्या जोरात त्या लिंगाला पीळ दिली की त्या लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. अर्थातच गोकर्ण हा जो एक शब्द आहे या गावाचं, हे 2 शब्दापासून त्याचा एक प्रकारे त्याचा जन्म होतो. गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान. रावणने त्या आत्मलिंगाला पीळ दिली आणि ती पीळ दिल्यामुळे त्या शिवलिंगाचा आकार जो गायीच्या कानासारखा झाला. म्हणून आज या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर असं संबोधलं जातं. तर ही होती एक गोष्ट, हा होता एक उल्लेख ह्या गोकर्णच्या गावाचा. तर आता मी जितकी तुम्हाला स्टोरी सांगितली आहे, आता मी तिकडे गोकर्णाला जाऊन आलो. तिकडे मोबाईल फोन आणि काय अलाउड नसल्यामुळे काय शूट केलं नाही आम्ही. बट आता त्याच्या म्हणजे साईडलाच एक राम मंदिर आहे, तिकडे आता आम्ही जाणार आहोत. तिकडे बघूया, शूट करायला भेटलं तर आम्ही नक्कीच करू आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवू. चला आता पुढे हे बघ. तर मित्रांनो, आता आम्ही राम मंदिरच्या पायथ्याशी आलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता एकदम समुद्र कसा दिसतो इकडून, तो एकदम चांगलं ठिकाण आहे. इकडून फोटोज पण खूप चांगले होते. पूर्ण समुद्र किनारा इकडून आपला गोकर्णचा असं दिसत आहे. तिकडे तुम्ही ते कारचं पार्किंग म्हणजे गर्दी बघू शकता तुम्ही इकडे. आणि एका साईडला म्हणजे रोड पण चांगला इकडे यायला, पार्किंगची सोय तशी नाही आहे, बट होऊन जाते आपली गाडी. तर इकडे पार्क झाली, इकडे चांगला रोड आहे. आता वर आम्ही इकडे राम मंदिर आहे तिकडे दर्शनासाठी जाणार आहे. आणि वर पण अजून एक मंदिर कुठचं आहे ते पण आम्ही एक्सप्लोर करू. तिकडे पुढचे पण व्हिडिओ दाखवू. तर राम मंदिर बघूया कसं आहे ते. चला. मंदिर तर बंद आहे, पण तुम्ही बाहेरून बघू शकता कसं मंदिर दिसतंय ते. इकडे पायऱ्या नाही आहे बघा, इकडे कुंड पण आहे. इकडे इकडचा व्ह्यू खूपच छान आहे, फोटोज एकदम चांगले आहे. हे बघा, वा. हा समुद्र किनारा तुम्ही बघू शकता. मंदिराच्या बॅक साईडला म्हणजे इकडून असा समुद्र किनारा दिसतो. संपूर्ण असा समुद्र किनारा इकडून आपण बघू शकता. हे आमचे टीम मेंबर चिल करत आहेत थोडा. अमय दादा, कसं वाटतंय तुला? रिफ्रेशिंग वाटतंय. हे आपल्या मंदिराच्या साईडला एक औदुंबराचं झाड पण इकडे आहे, तुम्ही बघू शकता. औदुंबराचं झाड जिकडे असतं असं मानलं जातं की ती एकदम शुद्ध आणि अशी चांगली जागा असते. तिकडेच औदुंबराचं झाड येत असतं आणि देवाचा तिकडे वास असतो असं म्हटलं जातं. नक्कीच चला, बाय बाय.
हे बघा मंदिर इकडे आता, हे पण माझ्या मते बंदच आहे इकडे, पण इकडून व्ह्यू म्हटला तर 5 स्टार. ओके, इकडून पण व्ह्यू बघू शकता तुम्ही. फुल गोकर्णाचा किनारपट्टी तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही ह्या ठिकाणला नक्कीच व्हिजिट करू शकता. थोडं सांभाळून, इकडे थोडा रस्ता आज जुन्या प्रकारचा आहे पण चांगला आहे. हे किनारपट्टीवर बघू शकता बोट्स लागलेले आहेत आणि रस्ता पण चांगला आहे, सगळं चांगलं आहे, वातावरण पण खूप चांगलं आहे. सो फ्रेंड्स, सो दिस इज द एंड ऑफ डे 1 ऑफ अ व्लॉग. तर आजचा दिवस अतिशय चांगला गेला, होमस्टे चांगला झाला, जेवण चांगलं मिळालं आणि परत थोडीशी ट्रेकिंग पण केली. इकडे वरून व्ह्यू सुद्धा चांगला आहे, तुम्ही पुढे बघालच. सो आजचा हा लास्ट एपिसोड आजच्या व्लॉगचा. सो डे 2 काय असेल आमच्या ट्रिपमध्ये ते पाहण्यासाठी जोडलेच आमच्या बरोबर व्लॉग नंबर 2 मध्ये या मुरुडेश्वर ट्रिपच्या. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करा. काय दादा? थँक्यू. ओके, बाय.